श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जीवनात बरेच बघा प्रश्न असे असतात की त्यामुळे टेन्शन येत असतं, चिंता होत असते. परंतु जीवनातील सगळं टेन्शन आपलं दूर झालं पाहिजे. जीवन बदलायचं आहे. जीवन बदलायचं म्हणजे काय? आपला देह बदलायचा का? नाही आहे. तर प्रामुख्याने आपल्यामध्ये असणारे विचार बदलायचे. जर पाहायला गेलो, जे मनावर ताबा ठेवू शकत नाही ना, त्यांच्यासाठी मन बघा प्रत्यक्षात शत्रूसारखं काम करत असतं. आता मनच हा इंद्रियाचा राजा आहे. समर्थांनी उत्तमाचे श्लोक कोणासाठी प्राप्त करून दिलेत? देहासाठी दिलेत का? नाही आहे. श्री मनाचे श्लोक मनासाठी दिलेत. मग मन हा इंद्रियाचा राजा आहे आणि मनावर बघा प्रात्यक्षिक जर पाहायला गेलो, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे ज्या मनुष्य देहाला तुम्ही आयुष्यामध्ये बघा मोलाचं स्थान दिलेलं आहे, परंतु ती व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवत असते, बरोबर? आपण जे बोलू ती गोष्ट उत्तम प्रकारे पार पाडत असते. आता आपल्याला आपलंच जीवन बदलायचं आहे. आपण काय करत असतो? लोकांचं जीवन बदलायला जात असतो. लोक काय विचार करतात? अरे ही व्यक्ती स्वतः काही करत नाही आहे आणि दुसऱ्यांचे विचार बदलायला चालल्यात. म्हणून समर्थ म्हणाले, पहावे आपणासी आपण, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आमच्यातले बघा आयुष्याचे निर्णय घेऊ नका. स्वतःला अधिकार दिलेले आहेत. स्वतःहून स्वतःला बघा जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आपण घेऊ शकतो. परंतु आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात त्यांचं निर्णय बदलण्याचं आपण कार्य करू शकत नाही. कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येकजण बघा आयुष्य जगत आहे. परंतु विचार जर गेला, ज्या गोष्टी बघा करणं तुमच्या कुवतीच्या बाहेर आहेत त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणं हे चुकीचं आहे. आता ज्या गोष्टी आपल्याला शक्यच नाही आहेत त्या गोष्टींचा विचार करून आपल्याला उपयोग आहे का? हो, नाही आहे. कारण आयुष्य म्हटलं की बघा वेळ तर आहेच, वेळ निघून चाललेली आहे. ती पुन्हा वेळ येणार आहे का? नाही आहे. या कमी वयामध्ये आपल्याला संपूर्ण आयुष्य बदलायचं आहे. जर आपण असंच राहिलो तर कधी आपल्यामध्ये चेंजेस होणार हो? मागची लोक पुढे निघालीत बघा. आपल्याला आपले घरची सुद्धा लोक बोलतात, अरे हा मागचा बघा तुमच्या पुढे निघून गेला, तुम्ही असेच राहिलेत अजून. म्हणजे विचार केला, अरे आपल्या डोळ्यासमोर ही व्यक्ती, हा मुलगा, ही मुलगी लहान असता बघा लहान असल्यापासून ती मोठी झाली आणि शेवटी बघा आपल्या पुढे निघून गेले. विचार समर्थ म्हणाले सकारात्मक दृष्टिकोन. म्हणून समर्थ म्हणाले वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका, मग तो तुमच्या जवळचा असो किंवा लांबचा असो. आयुष्यात आपण आनंद समाधान घेणं गरजेचं आहे. आता कोणत्या गोष्टीचा आनंद, कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला समाधान प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे. समर्थ म्हणाले बघा ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपण उन्हाळा पाहिला, पावसाळा पाहिला, हिवाळा पाहिला की नाही? ऋतू बदलत आहेत की नाही? दिवस बदलत आहेत की नाही? मग मनुष्य देहाचे बघा प्रत्यक्ष ज्या चुका आहेत त्या सुधारण्यामध्ये बदल का होत नाही आहे? बरोबर की नाही? जसजसे दिवस बदलत असतात त्याचप्रमाणे सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा बदल होणं गरजेचं आहे. जर आपल्यावर दुःखाचा प्रसंग येत असेल तर आपल्याला निर्णय घेणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. दुसऱ्यांवर अवलंबून उपयोग नाही आहे.
तो येईल किंवा ती येईल आणि माझ्यावर आलेलं संकट दूर करेल. नाही आहे. कोणाला टाईम नाही आहे या कलियुगामध्ये. खरं पाहायला गेलो ना, स्वतःहून स्वतःला निर्णय घेणं गरजेचं आहे. कितीही त्रास झाला तरी बघा, प्रत्यक्षात जीवनात कितीही जरी मोठ्या अडचणी आल्या, संकट आलं, तरी एकटं राहायला शिका. परंतु त्या एकटं राहण्यामध्ये आनंदी असणं फार गरजेचं आहे. कारण सुखामध्ये सर्वजण सोबत असतील, परंतु दुःखामध्ये आपल्याला एकट्यालाच प्रवास करावा लागतो. म्हणून पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं वाटत असेल तर सावधान. कारण समोरची माणसं केव्हा बदलतील आपल्याला सुद्धा कळणार नाही आहे. म्हणून आपल्या स्वभावाचा जो आळसपणा, बघा आळशी स्वभाव आहे ना, तो बदलण्याचा प्रयत्न करा. खरं पाहायला गेलं तर पूर्णतः त्याग करा. कारण कधीही कोणाला बघा वाईट बोलू नका. आपल्याला बदलायचं ना. म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे. दुसऱ्याने मेहनत करून आपल्याला काही प्राप्त होणार नाही आहे. आपलं पोट भरणार नाही आहे. बरोबर की नाही? ती व्यक्ती स्वतःहून बघा उत्तमाचं कार्य करत आहे. ज्या वेळेला ते कार्य करत आहे त्यावेळेला त्या व्यक्तीला मानधन मिळत आहे. बरोबर की नाही? पगार मिळत आहे. आपल्याला पाहून आपलं पोट भरणार आहे का? नाही आहे. त्यासाठी आपल्याला सुद्धा कार्य करणं गरजेचं आहे. चांगलं काम केलं तरीसुद्धा लोक वाईट बोलणारच आहेत, आणि वाईट काम केलं तरीसुद्धा लोक बोलणारीच आहेत. मग आता काम करायचं कुठलं? समर्थ म्हणाले, त्यांच्या डोळ्या देखत आपल्याला उत्तमाचं कार्य करणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका. चांगले कर्म कर, बरोबर कर्म कर. त्याचं परिणाम तुझ्या बघा प्रत्यक्षात जीवनावर होणार नाहीत. बरोबर की नाही? वाईट परिणाम होणार नाहीत. चांगले कर्म केले चांगलेच परिणाम पाहायला मिळतील. म्हणून लक्षात ठेव, आपलं काम योग्य वेळेतच पूर्ण झालं पाहिजे. कारण काही करण्यापेक्षा उत्तमाचं कर, आणि काही न करण्यापेक्षा चांगलं कर. म्हणून आपलं मन कोणाचाही मित्र असतो आणि कोणाचाही शत्रू असतो. देह नसतो. आपल्या मनाला ज्या गोष्टी पटतात ना तेच आपण करत असतो. मनाला पटल्या तर आपण त्या व्यक्तीशी बोलत असतो, नाही पटल्या तर बघा त्या व्यक्तीशी बोलायला सुद्धा जात नाही. मग निर्णय कोण घेतं? तर मन घेतं, देह घेत नाही आहे. बरोबर की नाही? परंतु दिसतो कोण? बरोबर की नाही? वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे. म्हणून दिसतो तो देहधारी. म्हणून प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, तर निर्णय हे उत्तमाचं घेणं गरजेचं आहे. जीवन बदलायचं असतील तर चांगल्या विचारांची गरज आहे, सकारात्मक विचारांची गरज आहे. आपलं कोण, परकं कोण, लहान कोण, मोठं कोण, या सर्व गोष्टी विसरून एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तुमचंच आहे आणि तुम्हीसुद्धा प्रत्येकाचे आहात. सगळ्यांचं भलं कसं होईल याकडे बारकाईने लक्ष दे आणि स्वतःसुद्धा बघा प्रयत्न कर. सतत प्रयत्न जर करत राहिलास, मनावरचा ताबा आहे ना तो बघा आपल्याला मिळवता येईल. म्हणून तुम्ही स्वतःला असं बनवा की तुमचं मन कोणीही तोडणार नाही. इतकं ताकदवान बना की लोकांचं बोलणं बघा तुमच्या देहावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. ज्याप्रमाणे आजच्या या कलियुगामध्ये प्रत्येकजण सल्ले देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु चांगला सल्ला, योग्य ते मार्गदर्शन कोणीही देत नाही आहे. कारण कोणताही मनुष्य देह जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे महान होत असतो. लक्षात ठेवा. प्रत्येकजण जन्माला आलेला आहे, परंतु जन्माला जर येऊन काहीही काम करत नसेल मग उपयोग काय? समर्थ म्हणाले, आयुष्य उत्तमाचं प्राप्त करून दिलेलं आहे ना. जन्मता जाय ते अज्ञाना, संस्कारे
ज्ञान उच्यते. म्हणून ही समर्थांची शिकवण आहे. आयुष्य फार मोलाचं आहे हो. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्न गोमटी, ईश्वरे अर्पणी या लुटी, आनंदाची करावी. म्हणून चांगले जीवन, चांगलं आयुष्य माणूस जन्मामुळे नाही तर कर्मामुळे घडत असतो. जय जय रघुवीर समर्थ.